आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार बहुतांश मान्य मंत्री महोदय आमचे सहकारी मंत्रिमंडळातले कालच्या स्नेह भोजनाला होते। त्यामुळं महायुती भक्कम आहे। एखाद्या भोजनाला मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आले नाहीत म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। अजित पवार जे आहे त्यांनी दांडी मारली, कुठेतरी नाराज आहेत किंवा काय, कारण ते मुंबईला असताना सुद्धा कालच्या कार्यक्रमाला आले। बिलकुल ते नाराज नाहीत। आजच्या बैठकीमध्ये हसत खेळत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये मान्य दादा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले, त्यामुळं दांडी मारली वगैरे असा बिलकुल त्याचा अर्थ नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार बहुतांश मान्य मंत्री महोदय आमचे सहकारी मंत्रिमंडळातले कालच्या स्नेह भोजनाला होते। त्यामुळं महायुती भक्कम आहे। एखाद्या भोजनाला मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आले नाहीत म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। आता याच्या बाबतीत सुद्धा बघा, काँग्रेस पक्षानं भूमिका घेतलेली आहे की हा संभ्रम लवकर दूर करा। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आणि माननीय अजितदादांची आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांची पुण्यामध्ये भेट झाली। ती भेट राजकीय नव्हती अशा पद्धतीचं त्याच्यावरती या ठिकाणी पुढं स्पष्टीकरण आलं गेलं। आता ही त्यांची जी महाविकास आघाडी आहे, जी ते म्हणतात आमची 3 पक्षाची आणि देश पातळीवर काहीतरी 29 पक्षाची महाविकास आघाडी आहे, यांच्यामध्ये ताळमेळ नाही। कोण कोणाला भेटते, कोण कोणाशी काय बोलते, कोण कोणाबरोबर कसल्या चर्चा करते, एकमेकांच्या मध्ये त्यांच्या समन्वय नाही। त्यामुळं त्यांना लकलाभ होऊ, त्यांना जे काय करायचे ते करू द्यात। आम्ही महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुती अधिक भक्कम करण्याच्या कामाला महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। नाही, आपण याच्या बाबतीत माननीय भरत शेटनाच विचारलं तर अधिक बरं ठरेल, परंतु असं कुठलेही माननीय आमदार महोदय आमच्यातले कुणी कधी धमकी देत नाही, कुणी कधी या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठल्या धमकीच्या अस्त्राचा वापर करत नाही। ठीक आहे, प्रत्येक आमदारांना वाटतं आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार होतो, आम्हालाही वाटायचं आपण मंत्री झालो पाहिजेत। त्यामुळं माननीय आमदार महोदयांनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं नाही, पण त्याच्यासाठी कोणी धमकी दिली किंवा कोणा काय केलं असं मला तरी बिलकुल वाटत नाही। होऊ दे ना, मग काय फरक मग दुसरं काय काम देऊ, चांगली गोष्ट आहे ना। म्हणजे अशा पद्धतीनं देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यातले प्रतिनिधी मोठे मोठे पक्षांचे महाराष्ट्रात येत असताना त्यांचं स्वागत मुंबईमध्ये केलं जाते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याकडनं, आणि शेवटी महाविकास आघाडी त्यांची आहे। त्यामुळं त्या महाविकास आघाडीमध्ये त्यांच्याबरोबर जेवढे लोक आहेत ते आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांचं खानपानची व्यवस्था करणं, त्यांचं स्वागत सत्कार करणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याप्रमाणे ते करत असतील। असल्या मुंबईमधल्या किती बैठका झाल्या तरी महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालची ती महायुती ही याहीपेक्षा अधिक भविष्यात भक्कम झालेली आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद।